नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आमची गौरी एवढी काय मागून राहिली होती. आज तिला सकाळी सकाळी मी 6:30ला उचललं नव्हतं तरी 6:30ला लवकर बांधून दिली होती मी. आणि तिकडे खोटा होतो, खोटा आणि लावलाय. आता थोडी हातोडी वेगळी अंगलाव ठेवेल इकडेच. बोला, तुम्हाला कुठे जायचं? घरी जायचं का थांबायचंय? आता तिची जागा आहे ना थोडी खाली चेंज कर, तिकडे घेऊन मला चाटू तुम्हाला. आणि सकाळपासून पाऊस जोरात चालू आहे. आता खुटा काढतोय आणि पाऊस म्हणजे जोरात, म्हणजे मीडियम जोरात असं चालू आहे. असं पाण्या पावसाचं गायांना बांधायला लागत, म्हणजे आपल्या गौरीला चरत ती. सो गाईज, इकडे पेरू घेतलेले आहे आणि आज शेवटचा दिवस आहे पेरूचा. मग आता पेरू घेऊन चाललेलो आहे. 5 पेरू 5 जणांना. मी जास्त काही खात नाही. आणि इकडं याची उंडा पडलो कडा पहिल्या खाली पायरीवर. टायमाला चालू झालं भाई. बायकर होते ना का नाही भाईच्या विचारायचा पण या फेऱ्या वापर. थोडं लेट पाणी येतं, पण आता लगेच नाही ना, कारण की पूर्ण पाईपात पहिलं पाणी राहील. इकडे चालू आहे. इकडे पडायला लागलेला आहे. ब्लॅक फ्लॅग आता आलेले आहे. आता भर राहिलो, आता फुल भर राहिलो आणि त्यामुळे आता डाळिंबाला पावडर मारायची. तिकडे चाललेलो आहे. फुल तयारी, एकदम फुल 5 लिटर भरायचं. इकडे सुरू झालेला आहे पाऊस. आमचं पावडर त्यामुळे होते कॅन्सल होती. काय मग कॅन्सल होईल? मग हा पावडर कॅन्सल होईल काय? आता वरलं प्लॉट म्हणजे डाळिंबाचा प्लॉट वर पाणी वरती राहिलं, फळांवर परत झाडावर, त्याच्यामुळे मारते येते की नाही काय माहिती. मम्मी त्यावर टाकून द्या ना मला. पोचलेलो आहेत इकडं आता आपल्या मळ्यात. बाबा आमची इकडेच आहे आणि नेमकं आज बाबाच्या खालून जायला बिंदास, कारण की इकडे अजून कालपासून आम्ही तसं पॅक केलंय ना तसंच अजून. बुडाव बुडाव. आपण तिकडे एंट्री मारल्यावर पहिले दिसते आपल्या प्लॉटचे झाड. आणि इकडे आपण काल साईज होण्यासाठी औषध दिलं होतं आणि आम्ही त्याला एक जुगाड लावला होता. ही दोरी, एकदा आपण ही दोरी ना ट्रायल करून बघू या फळाला किती, म्हणजे रात्रीतून किती अर्थ आहे बघायचे. त्याला लागतील 2 जण, एक व्हिडिओ काढायला आणि एक व्यवस्थित ते दोरी लावायला. आता मी बाबाला शोधतो आणि ते पप्पाला शोधतो. पप्पा येतेच बाबाला धरतो. बाबा आवाज देतो या बायाला आहे. हा जरा असं मोबाईल ओके, थोडा थोडा खाली. हा बोट येऊन द्या, काही नाही राहून असंच. ते बाबाचं बोट येतं, तेवढं काही विशेष नाही एवढं. हाच तो फळ. आणि म्हणजे ते वाढला होत पण एकदम मोकळं आम्ही लागलं तर ये बाई एवढं त्यात किती दिसतंय. बरोबर आहे. आणि एक ती तिकडे अजून एक मध्ये काय आलं? औषध आणलं का अण्णांनी?
आलेले काय चायला औषध इकडे पण थांबा येऊन द्या त्यांना नाही तर परत मागच्या पाहिलं आम्ही ना 8 किलो खाणं टाकलं होतं ते पण 24 टाकलं होतं आणि पावडर मारायची होती आम्हाला काय माहिती आम्ही दिलं खाणं टाकून पावडर टाकून झालं नाही एखादं सगळं मग सगळं खाणं ना सगळं बुडातून सोडून दिलं म्हणजे आपल्या ड्रेनमधून मग परत नवीन आणलं मग सुरुवात केली मग खाण्याला पावडरीला खाणं काय आता आहे फादर आले तर फादर अरे बाबाचं काम चाललंय म्हणजे ना काल आम्ही कडाची गल्ली बांधत होतो ना खूप जास्त अडचण होती बाबांनी किती चांगलं आहे बा किती चांगलं एकदम छान पैकी साफ केलेलं आहे आणि पोटातलं आहे ना एकदम व्यवस्थित मोकळं केलंय आणि सगळं गत पण आता इकडे आहे, काही तिकडे आहे. एकदम चांगलं आणि झाड कसं आहे माहिती का डायरेक्ट फळावाने दिसतं आता फळच एकदम छान दिसतंय म्हणजे पहिले कसं जास्त गत पण होतं आणि त्याच्यामुळं आता बाबांनी डकाबर खाल्लं होतं नाही माहिती मला इकडे काढून ठेवले तिकडे आतमध्ये काही हे बघा एवढं पसरणे होतं बघा आणि झाड एकदम मोकळ आणि ही फांटी आता या फांटीला काय झालं अच्छा हिला बांधायला लागेल दोरी म्हणजे परत बांधणी करावाच लागेल छोटीशी हा दोरी भेटली थोडीशी पण आता त्याला कापायलाच माझ्याकडे काही नाही आणि काल पावसामुळं काही एवढं खास जमलं नाही बांधायला पण बाबा कुठं राहिले का ना एडवर आली म्हणजे आपला हा कॅमेरा आहे ना तेच पण आले म्हणजे इकडून तरी अर्ध अर्ध समजून घ्यायचं आपणच आता इकडे बघा ही साईडचं डाळी आणि या साईडच्या डाळीमध्ये काय फरक आहे बघा सगळं बघा वरचा शेंड्यापासून तर खाली बुडापर्यंत आणि बुडापासून तर शेंड्यापर्यंत हा बुडामधलं बघा आणि इकडून बघा बाबाचं तेवढंच काम आहे बाबा जास्त हार्ड कामच नाही देते बाबाला बांधता येत नाही ते एका हाताने बांधता येत नाही ना बाबा नाही ठीक आहे चला काही विशेष नाही आम्ही बांधून घेतलं बरोबर आहे का काय ना पुढल्या वर्षी याला पॅकर पावडर भर की तुम्ही हे चांगलं काम केलं बरं की हे काम लय भारी केलं पावडर हा असं भारी दिसत आहे ना तिकडे आर पार निघून जाते इकडे ओल्ले झाले सगळे झाड आज मधले सुद्धा फळ पूर्ण वावर तरी मोकळं करायचं ठरलं ना ते सगळ्यां मिळून लवकर होऊन जाईल आता पण स्प्रेचा एक हात बसला ओरला तर लगेच फळ चमकायला लागलाय ना हे आमची प्रिय बाबाचा हा हात आहे ना थोडा प्रॉब्लेम आहे हात चांगला आहे हा थोडा प्रॉब्लेम आहे चालेल आता नशिबात असं की ते होतं आता मी जण एक नशिबामध्ये माझं थॅलेसेमिया होतं थॅलेसेमिया झालं आता काय करणार पण मात्र फळलं भारी बरं का थोडं दिष्ट लागल जास्त आपण नाही म्हणणार ते पुढ मोकळं साप एकदम छान सो आता गावात चाललोय हा चंबर आहे आपला ट्रॅक्टर नाही पिस्टनचा फुटलेला आहे कुठे गेलं हे बघा इड आता चाललोय गावात आणायला ही पाण्याची बॉटल पप्पाकडे ठेवून देतो भेटला सो भेटलेला आहे आणि तो दादा म्हण 330
दादा 350 बोलला आणि बाबा होते, बाबांनी डायरेक्ट 300 ला देऊन टाकला, 330 ला. मग आता नवीन चंबू आहे. किती गल्ल्या झाल्या? 1 2 3 4 5 6 7 गल्ल्या. आता फुल प्रेशर आहे बघा. ते चंबू मध्ये घाण जास्त होती आणि प्लस आता पावडर आणि प्लस अजून त्याचं काय माहिती का, 100 मध्ये घाण होती आणि 100 अचानक फुटला. त्याच्यामुळे आता मग बरोबर आता बघ झाड एकदम शिवबीस वल्ल होत. मी ब्लॉग कंटिन्यू करायचंच विसरलो होतो. म्हणजे काय आलं, त्या मळ्यातून खाणं सोडून आलो आणि मी ना माझ्या मामाच्या मेवणीच्या पोरासोबत बोलत होतो. म्हणजे आता असं समजा माझी मावशीच्या मुलासोबत बोलत होतो. कधी बोलणं नव्हतं होत. आज 2.5 तास आम्ही बोलत होतो. आणि नेमकं काय आलं, ते बोलता बोलता पाऊस आहे थांबत थांबत मी असं आलोय आणि मोबाईल चार्जिंग नव्हता आणि अजून एक व्हिडिओ अपलोड करायचा राहिले, तो करायचा आहे. आता गौरीला आपण इकडे बांधलेलं आहे आणि तिला तिकडे बांधत आहे, ते इकडे आणलंय. आता लगेच जागा चेंज करून इकडे आणलेलं आता बांधाला. आणि आपले धने निंदायचे राहिलेत ते आज कंटिन्यू केलेले. धने नेंदायचं काम चाललेलं आहे. आता वाजले 6:30 आणि इकडं बघा 3 ट्रॅक्टर, तिन्ही तोंड वेगळे आणि आपला शेड मध्ये. आणि आज आपण जे केलं ना, पावडर जी मारली ना, खाणं सोडलं आणि पावडर खाणं सोडायचा व्हिडिओ बहुतेक नाही काढेल मी, आठवायला लागेल. त्या मळ्यात इडं सोडले माहिती मला, त्या मळ्यात बहुतेक नाही काढेल, कारण की टाइमच नव्हता, कारण की पटापट काम चालू होतं. मग बाबाचं ते किती राहिले ते माहित नाही, पण बाबा आले का नाही ते माहित नाही मला, कारण की मी इकडं होतो गायला चारत होतो. म्हणजे आपल्या गौरीला चारा बांधाला चारत होतो, त्याच्यामुळे मग मी काय तिकडे गेलोच नाही. मित्रांनो, आता मी ना टेरेस्टवर आहे आणि विषय असा झाला का ब्लॉग एंड करायचा होता, पण पप्पांनी आता माझी फिल्डिंग अशी केलेली आहे का दररोज रात्रीचे 8-9 नाहीतर मग म्हणा 10 म्हणा डाळिंबाच्या प्लॉटमध्ये चक्कर मारायला जायचं. आता रात्रीचे म्हटलं, आता तिकडे ना आधीच बिबट्या निघालाय, त्याच्यामुळं आता टेन्शन मिळत होतो, असा धगधग हो आहे. आणि एक अजून एक आहे, मला समजलंय का तुम्ही मला फॉलो का करते नाही. मी शेवटला एंडिंगला बोललो, ते थोडं लवकर बोलायला पाहिलं तर काही नाही, क्लिप थोडी पुढे माग करता येईल. पण मग मला माहिती तुम्ही आमची शेतकरी पोरांची स्टाईल बघून आहे ना, तुम्ही कधीच आम्हाला फॉलो करते नाही. हे तर मी तुम्हाला डायरेक्ट बोलतोच, तोंडावरच बोलून दाखवतो. काय माहिती का, आम्हाला माहिती तुम्ही आम्हाला का फॉलो करते नाही. आमची शेतकरी पोरांची स्टाईलच वेगळी, कपड्याची स्टाईल वेगळी राहते. आमची जरी स्टाईल वेगळी जरी असली ना, पण मग कसं मी जास्त बोलणार नाही. पण मग आता शेतकऱ्यांची पोरांची जन्म त्याच कोटी यायला असतो, त्याच्यामुळे आता आम्ही काही केलं ना, आता मी बघा आता जोधपुरी घेतला होता, तो जोधपुरी फक्त आम्ही एका दिवसा नावाला घालतो, त्याच्यानंतरून पळून राहतो. हे आमची फक्त एका दिवसाची राहते. पण मग आमचे कपडे असे म्हणा, जास्त आम्ही फॅशन शो ऑफ नाही करते जास्त, असं म्हणायचं उद्देश होय. बरं जाऊन आता त्याच्यावर काही बोलायचं नाही, फक्त तुम्ही सबस्क्राईब करा एवढीच मी विनंती करतो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय. सो गाईज, आलेलो आहे इकडं आणि आता या एवढा इच्छू काट्यामध्ये अंधारात पार आले. बाबाकडे फोकस दिला डायरेक्ट. आज काय बदल आहे का, कुत्र्याचं आहे का? आणि इकडे चक्कर मारायला आलो आता, आणि आता वाजले 8:30. एवढ्या अडचणीत नाही त्या बाबा, इकडे पार अडचण नाही काय एवढं अडचण. इकडे तर पाठीमागून काय वाजलं का लगेच माझी मांजर बा गेली तिकडेच गेली. आणि इकडे झालं आता त्या साईडला चक्कर. चलो बडो. स्वतः आपली XUV नाही, थोडी एमर्जन्सी दवाखान्यात जायचंय पप्पाला, अचानक थंडी ताप आलाय. आता मी चाललो गावात घेऊन, डॉक्टरला फोन केला, डॉक्टर बोल हां या. आता मी चाललेलो आहे, कारण की आता थंडी पण जास्त आहे, पाऊस चालू आहे, नेमकी मोठी गाडी पण आहे आपल्याकडे.